साताऱ्यात मी मराठीनं सामाजिक बांधिलकी जपत जंगली प्राण्यांसाठी लोकसहभाग आणि श्रमदानातून पाणवठे उभारले। खिंडवाडीच्या जंगलातल्या पक्षी आणि प्राण्यांसाठी मी मराठीनं हा पुढाकार घेतला। राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या जंगलात अनेक प्राणी पाण्याच्या शोधात रस्ता ओलांडताना मरण पावले होते। हीच बाब लक्षात घेऊन मी मराठीनं पुढाकार घेतला आणि या ठिकाणी पाणवठे तयार करण्याची मोहीम हाती घेतली। मी मराठीच्या टीमनं स्वतः श्रमदान करून याची सुरुवात केली। तसंच गोदरेज अॅग्रोवेटनं या ठिकाणी मोरांसाठी 100 किलो धान्य उपलब्ध करून दिले। अच्छी यासाठी सकाळी म्हणजे कार्यक्रम असेल प्राण्यांसाठी पण आपण काहीतरी केलं पाहिजे आणि हा खूप सुजाण अप्रोच आहे वन खात्याचा। मला खरोखर आभार मानायला वाटावेसे वाटतं की अनेक ठिकाणी वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलाय, पत्रकारांनी पुढाकार घेतलाय, गावातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला। जे 5 पाणवठे याच्या पुढचे होतील त्याचाही अशाच प्रकारचा लाभ वन्य प्राण्यांना मिळेल आणि इकडची संपूर्ण एक पर्यावरण रचना जी असते, इकोसिस्टम जी असते ती तशीच कायम राहील असा आशावाद व्यक्त करतो। पत्रकारातून एक छोटंसं भांडण ठेवा आणि ते पक्षी वाचवा, पण वनक्षेत्रामध्ये मुख्यतः काय गरज आहे याची जाणीव ही माध्यमांच्या माध्यमातून केली जाते आणि त्यामुळे आज मी मराठीच्या माध्यमातून असेल, गोदरेज अॅग्रोवेटच्या माध्यमातून असेल, ज्या स्वरूपाचा एक छोटासा का सोना पाणवठा झाला आणि येत्या काळामध्ये तसे 5 पाणवठे होतील असं सांगितलं गेलं। निश्चितच या माध्यमातून त्या वन प्राण्यांसाठी जे करणं गरजेचं आहे ती पावलं जी उचलली गेलेली की जवळ 20 लोकांची टीम ह्या ठिकाणी आलेली आहे। तर आम्हालाही वाटतंय आम्ही आज लोकांच्या पर्यंत जातो की एक सामाजिक बांधिलकी आहे, की बांधिलकीत आपणही थोडासा खारीचा वाटा उचलावा म्हणून आम्ही या ठिकाणी आज श्रमदान करून या सगळ्यांना मदत केली आहे। ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून आहे। तर याच पद्धतीचे जे काही उपक्रम राहतील त्याला आमचं पूर्णपणे सहकार्य आहे आणि फक्त एवढं सहकार्य नाही, आम्ही यांच्या दाना पाण्याची सुद्धा आजची व्यवस्था केली आहे। पुढच्या बातमीकडे मुंबईतले वृक्ष वाचवण्यासाठी आता काही सामाजिक संस्थांनी